तेव्हा चलन तुटवड्यामुळे एकीकडे सर्वसामान्यांचे खिसे गरम नाही आहेत, त्यामुळे अनेक व्यवसायांवरती अशा पद्धतीनं मंदीचं सावट घोंगावलेलं बघायला मिळतंय। इकडे लोकांचे खिसे थंड आहेत, इकडे राज्यात वातावरण देखील दिवसेंदिवस थंड व्हायला लागलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं दुसरी बातमी ती म्हणजे हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची। गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला थंडीचा जोर आता राज्यात पुन्हा वाढलाय। नगर आणि नाशिकच्या निफाडमध्ये राज्यातले निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। नगर आणि निफाडचं तापमान आज 6.4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले, तर नाशकात 7.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। तिकडे राज्याचं दुसरं टोक असलेल्या नागपूरमध्ये देखील थंडीचा जोर वाढलाय। नागपुरात 8.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय। लोक स्वेटर मफलर गुंडाळून शेकोट्यांचा आधार घेत आहेत, तर चहाच्या ठेल्यावर देखील चहा घेत गुलाबी थंडीचा आनंद लोक घेताना दिसतात। तेव्हा राज्यात सर्वदूर गारठा पोहोचलेला आहे। नाशकामध्ये देखील पारा 8 अंशांच्या खाली आलाय। तिकडे विदर्भातल्या नागपुरात देखील 8.1 अंश सेल्सिअस, तर निफाडमध्ये 6.4 अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान नोंदवलं गेलंय। साताऱ्यात देखील पारा 8 अंशांवरती आहे। तेव्हा उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण पट्टा असेल किंवा विदर्भ मराठवाडा असेल, हुडहुडी आता सगळीकडेच भरलेली बघायला मिळते।